नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये। कसे आहेत सर्वजण? मजेत ना? तर आज आहे 14 जुलै म्हणजे संकष्टी चतुर्थीचा दिवस। याच संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर आपल्या नवी मुंबईतील मानाचा पाटपूजन म्हणजेच कोपरखैरणेचा इच्छापूर्ती बाप्पाचा पाटपूजन सोहळा आज पार पडणार आहे। तर या सोहळ्यासाठी कोपरखैरणे गणेश नगरी खूप आतुर असते। कोपरखैरणे नव्हेच तर नवी मुंबई ठाणेमधून सुद्धाही आपले गणेश भक्त येतात पाटपूजन सोहळ्यासाठी। तर आज पाटपूजनसाठी मानवंदना देणारे असतील ब्रह्मताल ढोल पथक आणि धडकन बीट्स। त्यांच्याच बरोबर DLS लाईट्स अँड इव्हेंटचा सेटअप असणार आहे, म्हणजे DJ असेल, त्यांची लाईट्स असतील। तर तेच ऑपरेट करण्यासाठी आज नवी मुंबई कोपरखैरणे येथे फर्स्ट टाइमच पाटपूजन सोहळ्यासाठी DJ लिंबा येणार आहेत आपल्या पाटपूजन सोहळ्यासाठी। तर चला बघूया आजचा सोहळा आपला कसा होतोय ते। आणि आजचा ब्लॉग कधी येईल, थोडा लेट येऊ शकतो, याची काही मी गॅरंटी देऊ शकत नाही, कारण उद्या आहे माझा बर्थडे। तर त्यामुळे थोडंफार लेट होऊ शकतं। तर जेव्हा पण हा ब्लॉग येईल तेव्हा नक्की ब्लॉग लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला भेटूया आपण आता रेडी होऊन डायरेक्ट श्रींच्या मंडपात। तर काही जस्ट आपण आता आपल्या मंडपात पोहोचलेलो आहोत। सकाळपासून इथंच होतो तयारी करायला। आपण काही तयारी चालू असताना आपण शूट नाही घेतले, पण आता घेतोय आपण शूट। तर आपण बघूया आजचा सोहळा कसा पार पडतोय तो, आणि डेकोरेशन तुम्हाला दाखवतो मी। आणि इथं गौरव आहे आपला, मागे डेकोरेशन केलेलं आहे आपल्या मंडळाच्या पोरांनी। आणि इथं सर्वजण आपल्या मंडळातले पोरं आहेत। आणि इकडे तुम्ही बघू शकता सर्व पब्लिक यायला लागले। मुंबई, नवी मुंबई सर्वकडून आपल्या इकडे यश आहेत। बरोबर नाही भाई यश जी, कसं वाटतंय? एक वर्षानंतर आपला सोहळा पुन्हा एकदा आपण गाजवतोय, तर कसं वाटतंय? खूप आनंद होत आहे। शुभारंभ झालाय गणेश उत्सवाचा खऱ्या अर्थाने। गणपती बाप्पा मोरया। 2025 मध्ये ऑपरेशन सिंदूर जो राबवला होता त्याला ट्रिब्यूट म्हणून ब्रह्मताल ढोल पथकाने हा आता छोटासा एक बोर्ड लावला आहे त्यांच्या टोलवरती। तर एक वादम त्या पराक्रमासाठी ऑपरेशन सिंदूर आणि त्यांच्याच मंडळाच्या वतीने म्हणजे ब्रह्मताल ढोल ताशा पथकाच्या वतीने यावर ट्रिब्यूट म्हणून असे प्रत्येक ढोलवरती असे आर्मीचे जे कपडा असतात त्या पद्धतीने कपडा ठेवलेला आहे, एक आर्मीला ट्रिब्यूट म्हणून। आणि अशा प्रकारे वेशभूषा सुद्धा साकारलेली आहे खूप जणांनी मंडळामध्ये। या साईडला आहेत, त्या साईडला आहेत, पण ताईने वेशभूषा साकारलेली आहे। राष्ट्रगीत चालू आणि मग आपल्या सोहळ्याला सुरुवात होईल। पहिला मानवंदना ही ब्रह्मताल ढोल पथकाची चालू आहे। भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे।
आहेत सर्वजण आणि फुल मजा करतायत, नाचतायत. पावसाचा जोर बघू शकता किती आहे. खूप खूप जोरात पाऊस आला एकदम. DLS चा सेटअप आपला आणि आपले मंडळातले सर्व कार्यकर्ते इकडे. इकडे ढोलपथक आहे, इथं आपला मंडप आहे. तर आजचे आपले जे खास पाहुणे होते, मेन आकर्षण होता डीजेसाठी, ते आपले DJ लिंबे सर आलेले आहेत आपल्या कोपरगिरणे गणेश नगरीमध्ये आणि आपण आता त्यांना घेऊन चाललेलो आहोत आपल्या मंडपाजवळ. यश आपल्या समोर आपली या वर्षीची जी मूर्ती होणार आहे त्याचा स्केच रिव्हील करणार आहे. मागे भर पावसात ब्रह्मताल ढोल पथकाचे वादन चालू आहे आणि थोड्याच वेळात काही सेकंदातच आपल्याला या वर्षी जी मूर्ती येणार आहे कोपरगिरणे गणेश नगरीमध्ये, तर ही आपली अशी या वर्षी या प्रकारे आपली कोपरगिरण्याचा इच्छापूर्ती आपल्या कोपरगिरणे गणेश नगरीमध्ये आगमन होणार आहे. श्री कृष्ण भगवानांच्या रूपामध्ये आपला कोपरगिरण्याचा इच्छापूर्ती अवतरणार आहे कोपरगिरणे गणेश नगरीमध्ये. सेटअप सुद्धा लागलेला आहे आणि त्यांची पोरं पण आहेत, रेडी आहेत एकदम. आणि मागे सुमित दादा तिकडे वरती चेकअप करतो, चेकिंग करतो. आपल्या मंडळाचे आर्किटेक्ट किरण दादा पाटील आणि आपला पूर्ण मंडळ.
एकदंत गोविंद पथक कोपरखेरणे सेक्टर 17 हे आपल्या इच्छापूर्तीच्या चरणी मानवंदना म्हणून 6 थराची सलामी देऊन करणार आहेत. वर्षी राजा एकदंतचं गोविंद पथक यांनी आगमनाच्या वेळेस सलामी देऊन मानवंदना दिली होती. आता आपल्या गोविंद पथकाला त्याचं सहाय्य होईल. पाठपूजनच्या दिवशी ते मानवंदना देतात आपल्या इच्छापूर्तीच्या चरणी. करावर खेळ लागले जात आहेत. सर्वांना पुन्हा विनंती आहे, सर्वांनी आपापले हात वरती करा जेणेकरून आपल्या कुठल्याही गोविंदाला सहकार्य मिळेल. हा गोविंदा म्हणजे एकमेकाच्या सहकार्यानं, एकमेकाच्या मदतीनं एकमेकाची हंडी फोडायची. याच्यातून आपण बरंच काही शिकू शकतो. एकावर एक थर चढून विजयाची हंडी कशी फोडायची याचं प्रतीक म्हणजे आपला महाराष्ट्रातील सर्वात जागतिक स्तरावर नेलेला हा गोविंदा. अतिशय सुंदर नेत्रदीपक थर लावण्याची पद्धत अतिशय सुंदर. सर्वांना विनंती आहे की आपण हात वरती करावे. एकदंत गोविंदा पथकाचं एक अतिशय नयनरम्य असं थरारक असं प्रात्यक्षिक, अतिशय सुंदर अशी थरांची रचना, अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. काळजाचा थरकाप उडवेल. अतिशय सुंदर, अतिशय 6 थराची यशस्वी मनोरंजनातून एकदंत गोविंदा पथकाने गणरायाला मानवंदना दिल्याबद्दल आमच्या सर्व मंडळाच्या तर्फे एकदंत गोविंदा पथकाचं लाख लाख अभिनंदन, लाख लाख हार्दिक शुभेच्छा. बोला गणपती बाप्पा. तर दादा, तू पहिल्यांदा कोपरखेरणे नवी मुंबईमध्ये पाठपूजनसाठी आलास गणपतीच्या, तर कसं वाटतं तुला आणि कसं झालं तुझं वादन आणि तुला कसा जल्लोष वाटला पोरांचा? खरं सांगतो तर आम्ही आमच्या इकडे पाठपूजन होतात, पण ही अशी नाही. 3 बँड आणि डीजे एवढं काय हे, आणि आमच्या मित्राचा डीजे होता, पण खूप जल्लोष करतात. असे एन्जॉय मी फर्स्ट टाइम बघितले. मी कधी जात नव्हतो आगमन वगैरेला, पहिल्यांदाच आलो, पण एक नंबर एन्जॉय. नक्कीच असं नाही, नेहमी सांगा, नेहमी आमची सेवा तुमच्या चरणी लागो, आमच्या बाप्पाच्या चरणी लागो. धन्यवाद दादा, धन्यवाद. बर्थडे सेलिब्रेशन आतापासूनच चालू. अजून 5 मिनिटं टाइम आहे अजून तरी बर्थडे पूर्ण कोपरखेरणे इच्छापूर्ती मंडळाने माझा बर्थडे आता जस्ट सेलिब्रेट केला. अक्षय महाराज भोसले पण होते, वारकरी संप्रदाय युवा मंच. तुम्ही बघू शकता इथं मजा करतात, इथं सगळी जण मजा करतात. फुल धिंगाणा. इथं केक वाटप चाललंय. इथं बघा गर्दी पडली दिसती, केक वर गर्दी पडले. अरे थँक्यू.
इथंच ब्लॉग एंड करूया. तर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय इच्छापूर्ती.